नमस्कार मित्रांनो. जेव्हा जेव्हा आपण शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करतो तेव्हा आपण बऱ्याचदा हे वाचलं असेल, टी व्ही मालिकांमध्ये, चित्रपटामध्ये ऐकलं असेल की शिवाजी महाराजांनी गनिमी कावा या युद्धतंत्राचा वापर करून अतिशय बलाढ्य अशा सैन्याला, बलाढ्य अशा आपल्या शत्रूंना नामोहरम केलं होतं. मात्र मित्रांनो, गनिमी कावा म्हणजे नक्की काय हे आपल्यापैकी फार कमी जणांना माहिती असेल. तर गनिमी कावा म्हणजे नक्की काय आणि गनिमी काव्याचं एक उत्तम उदाहरण शोधत शोधत आज आपण आलो आहोत उंबरखिंड या एका युद्धाच्या स्मारकाच्या जागेत. मित्रांनो, गनिमी कावा ह्याचं एक उदाहरण किंवा एक अतिशय उत्तम अशी व्याख्या जर का सांगायची झाली तर कमीत कमी सैन्याचा वापर करून आणि भौगोलिक परिस्थितीचा वापर करून जास्तीत जास्त विरोधी सैन्याचा केलेला पराभव म्हणजे गनिमी कावा. म्हणजे शत्रू सैन्य जास्त आहे, तुमच्यासोबत असलेली सेना कमी आहे, मात्र जिथं रणांगण आहे, जिथं युद्ध घडणार आहे, त्या युद्धभूमीच्या भौगोलिक परिस्थितीचा वापर करून जर आपण बलाढ्य सैन्याला जर का पराभूत करू शकलो तर त्या युद्धनीतीला गनिमी कावा असं म्हणतात. आणि ह्याच गनिमी कावा युद्धनीतीचा वापर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या बऱ्याचशा लढायांमध्ये केलेला आपल्याला आढळून. मित्रांनो, अशाच एका लढाईची माहिती घ्यायला आज आपण आलो आहोत. त्या लढाईचं नाव आहे उंबरखिंडीची लढाई. मुघल बादशाह औरंगजेबचा मामा शाहिस्तेखान पुण्यामध्ये आला होता. नंतर शिवाजी महाराजांनी त्याच्यावरती हल्ला केला. त्याचं नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला आणि जे जीवावर आलं होतं ते बोटानिशी निभावलं आणि हाताची केवळ 3 बोटं कापली गेली आणि तो जीवावर वाचला आणि नंतर तो घाबरून पळून गेला. हा इतिहास तुम्हाला माहिती असेल. मित्रांनो, सुमारे 3 वर्ष शाहिस्तेखान आपल्या स्वराज्यामध्ये तळ ठोकून बसला होता. या 3 वर्षामध्ये शाहिस्तेखान कोणताही मोठा असा पराक्रम गाजवू शकला नाही. तो केवळ त्या लाल महालामध्ये तळ ठोकून बसला होता. मौज मजा, नाचगाणी, शराब, शौक असे मोठमोठे त्याचे शौक तिथे चालू होते. मात्र त्यांनी आपला एक सरदार होता त्याच्यासोबत, ज्याचं नाव होतं कारतलब खान. त्यांनी या कारतलब खान नावाच्या सरदाराला छत्रपती शिवाजी महाराजांचा जो कोकण किनारपट्टीचा विभाग आहे, तो कोकण किनारपट्टीचा विभाग, तिथे असणारा भूभाग, तिथे असणारे किल्ले, आरमार याच्यावरती विजय प्राप्त करण्यासाठी, हे जिंकण्यासाठी त्यांनी कारतलब खानाला पाठवलं होतं. आणि या कारतलब खान आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मध्ये जी लढाई झाली तीच ही उंबरखिंडीची लढाई. मित्रांनो, कारतलब खान पुण्यातून निघाला. पुण्याच्या पुढचा भाग, लोणावळा, तिथे असणारे लोहगड, विसापूर हे किल्ले, राजमाची हे किल्ले पार करत तो कोकणाच्या सरहद्दीवरती येऊनपर्यंत पोहोचला. आणि मित्रांनो, तिथून कोकणात उतरण्यासाठी 2 घाटवाटा होत्या. एक होती बोरघाट आणि दुसरी होती उंबरखिंड. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुद्दाम बोरघाटामध्ये आपलं सुरक्षा सैन्य तिथे तैनात करून ठेवलं होतं, जेणेकरून त्यांचा विचार हाच होता की कारतलब खान हा मुद्दाम उंबरखिंडीच्या वाटेनेच जावा. मित्रांनो, खिंड म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असेल. 2 मोठ्या डोंगरांच्या मध्ये खोदलेला एक चिंचोळा मार्ग. त्या चिंचोळा मार्ग जिथे वळण वगैरे काय नाही, आजूबाजूला 2 मोठे असे भिंतीसारखे मोठमोठ्याले डोंगर रांगा आणि त्याच्यामधनं जाणारा एक असा सरळ सोट, एका बंदुकीच्या नळीसारखा एखादा सरळ सोट असा एक डोंगराळ मार्ग म्हणजे खिंड. तर या उंबरखिंडीमधून खानाचं सैन्य चाललं होतं. याच्या कारतलब खानासोबत जवळजवळ 30,000 सैन्य होतं आणि शिवाजी महाराज मुकाबला करायला आले होते साधारण 2,500 ते 3,000 एवढी सेना घेऊन. सोबत नेताजी पालकर देखील होते. आणि इथे मात्र शिवाजी महाराजांनी जो गनिमी कावाचा जो अतिशय उत्तम असा जो बेत खेळला, तो गनिमी कावाचा डाव असा होता की जेव्हा खानाचं सैन्य त्या उंबरखिंडीच्या त्या टप्प्यामध्ये आलं, जे उंबरखिंडीचा तो जे काही सरळसोट जो पट्टा होता, त्या पट्ट्यामध्ये जसं खानाचं सैन्य आलं तेव्हा त्या खिंडीच्या मागील बाजूनी नेताजी पालकर, खिंडीच्या पुढच्या बाजूला स्वतः छत्रपती शिवाजी महाराज आणि ह्या मध्ये जी काही ती डोंगराळ भाग होता, त्या डोंगराळ भागामध्ये असणाऱ्या कडेकपारीमध्ये, झाडांच्या झुडपांमध्ये, भिंती, तिथल्या फांद्यांवरती अशा वेगवेगळ्या ठिकाणी मराठा सैन्य लपून बसलं होतं, ज्याच्याबद्दल खान पूर्णपणे अनभिज्ञ होता. खानाचं सैन्य त्या टप्प्यामध्ये आलं, त्या उंबरखिंडीच्या खिंडीमध्ये आलं आणि अचानक दगडांचा मारा सुरू झाला, बाणांचा वर्षाव सुरू झाला. खानाला, सैन्याला कळे ना की आपल्याला मारतोय कोण, आपल्याला बाण लागतोय, आपले सैनिक घायाळ होऊन पडतायत, सैनिक जखमी होत आहेत, मरतायत. मात्र मारणारे आहेत कुठं? मरणारे मराठा सैन्य हे आजूबाजूच्या असणाऱ्या डोंगर दऱ्यांमध्ये लपून बसलं होतं आणि त्यामुळं खानाचं सैन्य मरत होतं, पण आपण कुणाला मारायचं हे खानाच्या सैन्याला कळत नव्हतं. अशा पद्धतीनं शिवाजी महाराजांनी कमीत कमी सेनेनुसार, आपल्या सैन्यानुसार खानाच्या बलाढ्य अशा सेनेचा पराभव केला आणि ती पराभव केलेली जागा, तो इतिहास म्हणजे उंबरखिंडीची लढाई. त्यानंतर कारतलब खानाने आपला दूत शिवाजी महाराजांकडे पाठवला. शिवाजी महाराजांची माफी मागितली. छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ अंगावरती परिधान केलेल्या कपड्यांनिशी कारतलब खानाला परत जाण्याची आज्ञा केली. परत आमच्या स्वराज्याकडे वाकण्या नजरेने बघायचं नाही आणि केवळ अंगावरती असणाऱ्या कपड्यांनिशी, हातासोबत जे काही दारुगोळा असेल, शस्त्रसाठा असेल, तोफगोळा असेल, ढाल, तलवारी, भाले जे काही असतील सगळे इथं आम्हाला सुपूर्द करा आणि केवळ अंगावर असणाऱ्या कपड्यांनिशी आम्ही तुम्हाला सोडत आहोत. आणि शिवाजी महाराजांनी कारतलब खानाला जीवनदान मात्र दिलं. मात्र ह्या लढाईमध्ये प्रचंड मोठा असा विजय छत्रपती शिवाजी महाराजांना झाला होता. मित्रांनो, आज उंबरखिंडीचं हे जे युद्ध झालं होतं, त्या युद्धाचं एक स्मारक बघण्यासाठी आज आपण इथे आलो आहोत.
मित्रांनो, आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये पाली हे जे अष्टविनायकाची संबंधित अष्टविनायकाचं बल्लाळेश्वर देवस्थानाचं जे गाव आहे, खोपोलीवरून पालीला आपण जेव्हा जातो तेव्हा मध्ये शिमडी वगैरे अशी छोटी छोटी गाव आहेत. तिथे त्या रस्त्यावरती थोडंसं केवळ 3-4 किलोमीटर तुम्ही आतमध्ये गेलात तर तुम्हाला हे उंबरखिंडीचं हे युद्ध स्मारक तुम्हाला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामधल्या एका अविख्यात लढाईचं असणारं हे उंबरखिंडीचं युद्ध स्मारक तुम्ही नक्की बघा आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांना, नेताजी पालकरांना आणि त्या असंख्य अविख्यात मावळ्यांना आपण वंदन करूयात की ज्यांनी अतिशय उत्तमरित्या गनिमी काव्याचा हा डाव खेळून बलाढ्य अशा कारतलब खानाच्या सैन्याला अतिशय चुटकीसरशी नामोहरम केलं होतं. ह्या स्मारकाचं दर्शन तुम्ही जेव्हा जेव्हा ह्या भागामध्ये याल तेव्हा तेव्हा तुम्ही अवश्य घ्या, हीच तुम्हाला विनंती. धन्यवाद.